अलिबागमध्ये 4 कोटींचे व्हेल माशाचे उलटी पदार्थ जप्त, वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार कार्यवाही, एका आरोपीला अटक, वन विभागाकडे पुढील तपास। अलिबाग तालुक्यातील चाळमाळा येथे पोलिसांनी कारवाई करत सुमारे 4 कोटी रुपये किमतीचा व्हेल माशाच्या उलटीपासून मिळणारा दुर्मिळ पदार्थ जप्त केलाय। या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपासासाठी आरोपी व जप्त मुद्देमाल वन विभागाच्या ताब्यात देण्यात आलाय। सागरी सुरक्षा तसेच किनारपट्टी भागाच्या सुरक्षेच्या दृष्टीने नेमण्यात आलेल्या अलिबाग पोलीस ठाण्याच्या पथकाकडून नाईट राऊंड व पेट्रोलिंग गस्त सुरू होती। यावेळी चाळमाळा परिसरात संशयास्पद हालचाली आढळून आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली। या कारवाईत राहुल पंढरीनाथ हातनी याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून अंदाजे 4 किलो वजनाचा व्हेल माशाच्या उलटीपासून तयार होणारा संरक्षित वन्यजीव पदार्थ जप्त करण्यात आला। या मुद्देमालाची बाजारभावानुसार किंमत सुमारे 4 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले। याशिवाय आरोपीकडून 25,000 रुपये किमतीची एक ॲक्टिवा दुचाकी देखील जप्त करण्यात आली असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 4,25,00,000 रुपये इतकी आहे। ही कारवाई अलिबाग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पोलीस अधीक्षक आचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मायाताई मोरे आणि पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली। कारवाई पथकामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष शांताराम पाटील, पोलीस हवालदार अजित लक्ष्मण देशमुख, नितेश जनार्दन वसलेकर, अनिल काशीनाथ राठोड, करण रघुनाथ नामवकर, जयराज कृष्णा पवार आणि भालचंद्र वसंत पाटील यांचा समावेश होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपी व जप्त मुद्देमाल वन विभागाच्या वन परिक्षेत्र अधिकारी अलिबाग यांच्या ताब्यात देण्यात आलाय। वन विभागाकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अँबरग्रीस हा संरक्षित सागरी जीवाशी संबंधित पदार्थ असल्याने त्याची बेकायदेशीर विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र।